आवाज बघितला का, इतक्या कुरकुरीत उपवासाच्या पुऱ्या विश्वास सुद्धा बसणार नाही. इथं बटाटे शिजवून साल काढून घेतलेले आहेत. आता हे बटाटे जे आहेत ते व्यवस्थित असे किसून घ्यायचे आणि आता सगळे बटाटे किसून झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ, थोडीशी लाल मिरची मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे आणि आता यामध्ये घालायचं लागेल तेवढं वरईचं पीठ. भगर आणि साबुदाण्याचं पीठ मी इथे घरीच बनवलेलं आहे. थोडंसं साबुदाणा आणि भगर गरम करून घ्यायची आणि मिक्सरवर वाटून घ्यायचं याला. आता हे घेतलेलं पीठ आपण बटाट्यामध्ये मिक्स करून याचा गोळा मळून घेतलेला आहे. तोवर गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली. एक 5 मिनिटं याला भिजवून घ्यायचं आणि आपण ज्या पद्धतीनं पुरीसाठी आपण कणकेच्या गोळ्याची पुरी करतो त्या पद्धतीनं गोळा घेतो छोटासा. तितका छोटासा गोळा घेतला. कॅरी बॅगवरती थोडंसं तेल लावून याला व्यवस्थित असं लाटून घेतलं. तेल गरम झालेलं आहे चांगलं. आपण थापून घेतलेली पुरी आपण तेलामध्ये सोडलेली आहे. थोडंसं वरून तेल सोडायचं. टम्म फुगली की पुरी इकडून तिकडून खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची. उपवासाची पुरी तयार झाली. रेसिपी नक्की ट्राय करा आषाढी एकादशीला आणि कमेंट करून